नमस्कार. कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही इथे थंबनेलमध्ये बघितलंच असेल, की आज आपण मस्त अशी चटपटीत पाणीपुरीची रेसिपी बनवणार आहोत. पाणीपुरी म्हणजे पाणीपुरीचं पाणी बनवणार आहोत. तर मेन तर तेच असतं पाणीपुरीमध्ये, की पाणी टेस्टी लागायला पाहिजे. तर आपण एकाच पाण्यामध्ये म्हणजे आंबट, तिखट आणि हलकसं गोड असं पाणी चटपटीत बनवणार आहोत. तर वेगवेगळ्या पाण्याची गरज नाहीये. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 1 मूठ पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि 1 मूठ कोथिंबीर घेतलेली आहे. छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखट कमी जास्त करू शकता. पण मी इथे लाल तिखट नंतर घालणार आहे त्याच्यामुळे 2च हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि अर्धा लिंबूचा रस घालायचा आहे. लिंबूचा रस घातल्यामुळे पाण्याचा कलर चेंज होणार नाही, हिरवाच राहणार आणि थोडंसं पाणी घालून आपण याला वाटून घेऊया मिक्सरला. तर मी ते मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आता हे पाणी आपण एका बाउलमध्ये गाळून घेणार आहोत. तर कोणी-कोणी हे पाणी जे आहे ते न गाळता सुद्धा टाकतात. पण याच्यामध्ये जे बारीक-बारीक तुकडे असतात ना, ते घशाला लागतात आणि ठसका लागू शकतो. त्याच्यामुळे मी इथे गाळून घेतलेलं आहे आणि आता याला छान असं गाळून घ्यायचंय आणि हे जे उरलेले आहे ते आपण आता टाकून देणार आहे. तर आता याच्यामध्ये बाकी काही वस्तू टाकायच्या आहेत. तर सर्वात आधी मी इथे चिंचेचं पाणी घेतलेलं आहे. तर चिंच भिजत घालून त्याचं हे मी पल्प काढून घेतलेलं आहे किंवा तुम्ही इथे चिंचेला शिजवून सुद्धा करू शकता. तर मी इथे इथे 5 चम्मच हे पल्प टाकणार आहे आणि बाकी जर लागलं तर आपण नंतर घालणार आहोत. म्हणजे नंतर सुद्धा पाणी टेस्ट करून बघायचंय. तर हा उरलेला जो आहे तो आपण लागला तर नंतर टाकून घेऊया. आणि आता काही मसाले घालून घ्यायचे. तर 1 चमचा मी इथे सेंधा नमक घेतलेलं आहे. याने पाण्याची चव खूप छान लागते. सोबतच अर्धा चमचा साधं मीठ घेतलेलं आहे. पाव चमचा मी इथे काळी मिरी पावडर घेतलेला आहे. 1 चमचा चाट मसाला घ्यायचा आहे. 1 चमचा मी इथे जलजिरा पावडर घेतलेला आहे. तर कुठल्याही किराणा दुकानामध्ये ₹2 ला पॅकेट मिळतं. कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता. सोबतच अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेला आहे आणि 1 चमचा आमचूर पावडर घेतलेला आहे आणि 1 चमचा साखर घेतलेली आहे. म्हणजे मस्त अशी चटपटीत पाणी बनेल. हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर बिना कुठल्या पाणीपुरी मसाल्याशिवाय हे पाणी घरच्या मसाल्यांमध्ये सुद्धा मस्त चटपटीत बनतं. जर तुम्ही एकदा पाणी या पद्धतीने बनवलं ना, तर तुम्ही बाहेरची पाणीपुरी सुद्धा खायला विसराल. इतकं मस्त हे पाणी बनतं. तर नंतर याच्यामध्ये तुम्हाला लागतं तितकं पाणी ॲड करून घ्यायचंय. तर मी इथे 1.5 लिटर पाणी घेतलेलं आहे. तर इतक्या पाण्यामध्ये 5 लोकं आरामात पाणीपुरी खाऊ शकतात. तर हे पाणी आपलं मस्त असं तयार झालेलं आहे. वरून सुद्धा आपण थोडंसं बारीक चिरलेला पुदिना घालून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर आपण पाण्यात सुद्धा वाटलंय, पण हे वरून टाकलं ना तर दिसायला खूप छान दिसतं. आणि सोबतच मी इथे जाडसर हे तिखट घेतलेलं आहे, लाल तिखट. तर तुमच्याकडे बारीक असेल तर बारीक घेऊ शकता, नाहीतर चिली फ्लेक्स असेल ते सुद्धा घेऊ शकता. तर हे जाडं घेतल्यामुळे हे दिसायला खूप छान दिसतं. सोबतच बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा वरून आणि इथे थोडीशी मी बुंदी घेतलेली आहे. तर ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि आता हे पाणी तुम्हाला जर थंड पाहिजे असेल तर तुम्ही इथे फ्रीजमध्ये याला अर्धा 1 तास फ्रीजमध्ये ठेवू शकता. नाहीतर मग याच्यामध्ये बर्फाचे तुकडे सुद्धा तुम्ही घालू शकता. तर मी तुम्हाला एक पाणीपुरी सुद्धा बनवून दाखवते. तर इथे बघू शकता आम्ही आलू आणि वाटाण्याचा मसाला बनवलेला आहे आणि हे मस्त असं आपण हे पाण्यामध्ये डिप करून घ्यायचंय. एकदम मस्त चटपटीत हे पाणी बनतं. तुम्ही हे पाणी एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर यासोबतच मी इथे दहीपुरी सुद्धा बनवणार आहे. तर ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर इथे दहीपुरी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मी एका प्लेटमध्ये काही पुऱ्या घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा आहे. याच्यानंतर ही गोड चटणी घालून घ्यायची आहे. तर गोड तुम्हाला कसं पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही ते घालून घेऊ शकता. दही घालून घ्यायचं आहे. तर दहीपुरीसाठी दही जे आहे ते गोड दहीचाच वापर करायचा आहे. तर वरून थोडी बुंदी आणि शेव घालून घ्यायची आणि बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालून घ्यायची. तर मस्त अशी दहीपुरी सुद्धा तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा
आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि नाही आवडली असेल तर तुम्ही याला डिसलाईक सुद्धा करू शकता. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय, टेक केअर.